अनंत परमेश्वर भगवान की जय हो। एक चिंतामणि पार्श्वनाथ भगवान की जय हो, जय हो। आदि ब्रह्मादि पुरुष ऋषभराज भगवान की जय हो। कल्पतरु शांतिनाथ भगवान की जय हो। अंतिम तीर्थेश महावीर भगवान की जय हो। परम पूज्य प्रातस्मरणीय घोर तपस्वी समाधि सम्राट चारित्र चक्रवर्ती योगेन चूड़ामणि धर्म साम्राज्य नायक आचार्य श्री शांतार मुनि महाराज की जय। संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर महाराज की जय। समाधि सम्राट आचार्य श्री विराग सागर महाराज की जय। महामेधावी महाश्रमण अभिज्ञानोपयोगी प्रज्ञाश्रमण चर्या शिरोमणि पट्टाधीश शांत मूर्ति महूर्देवाचार्य श्री विश्वसागर महाराज की जय हो, जय हो, जय हो। अभिज्ञानोपयोगी सारस्वत सागर महाराज की जय हो। शांत मूर्ति जयंती सागर, जयंत सागर और सिद्ध सागर महाराज की जय हो। तीन काम नौ करोड़ ईश्वर की जय। अहिंसा परमो धर्म की जय। जैन धर्म की जय। सिद्धांत शास्त्र की जय। धर्मप्रेमी बंधुओं और माताओं, हम सभी अंतिम तीर्थेश वर्धमान स्वामी के तीर्थ में रहते हैं। वर्धमान स्वामी की पीयूष ध्वनि जो दिव्य ध्वनि जगत कल्याणी है यह सर्वज्ञ वीतराग नमोस्तु शासन जयवंत हो, जयवंत हो वीतराग श्रवण संस्कृति। तो ये जो श्रवण संस्कृति जो है अनादिकाल से चलती आई है और अनंत काल चलेगी। यह अक्षुण्ण परंपरा यहाँ बहुत ही व्यवस्थित दी गई है और उनके अपने एक स्वप्न शास्त्र, माता जी को स्वप्न जब आए थे वो स्वप्न कैसे, क्या स्वप्न शास्त्र है कि स्वप्न शास्त्र एक शास्त्र है कि तीर्थंकर के माता को 16 स्वप्न पड़ते हैं। वो सूचित होता है कि तीर्थंकर जैसे महान विभूति वो गर्भ में आने वाले हैं। वैसा ही ये माता जी को भी उन्होंने, यानी स्वप्न शास्त्र में क्या है, पहले रात के 4 प्रहर करना पड़ता है। अपना एक प्रहर 3 घंटे का रहता है। रौद्र प्रहर, राक्षस प्रहर, गंधर्व प्रहर और मनोहर प्रहर। रौद्र प्रहर और राक्षस प्रहर इसके नाम ही आपको सूचित करते हैं। और इस प्रहर में ज़्यादा से ज़्यादा धर्म ध्यान करना चाहिए। धर्म ध्यान के लिए जो ध्यान जो असामयिक जो बोला है, सामयिक करने का काल जो है तो उत्कृष्ट 6 घड़ी यानी 144 मिनट, 2 घंटे 24 मिनट उत्कृष्ट काल। मध्यम काल 1 घंटा 48-96, 1 घंटा 96 मिनट यानी 1 घंटा 36 मिनट यानी 48 दूनी 96 और 24 चौक 96, हाँ 4 घड़ी उत्कृष्ट, 6 घड़ी उत्कृष्ट, 4 घड़ी मध्यम, 2 घड़ी जघन्य, 2 घड़ी यानी 48 मिनट। और आचार्य शांतार महाराज ने संदेश में, अंतिम संदेश में लिखा है, दिया है, कब दिया था, जब उनकी संलेखना 36 दिन की 1955 साल में श्री क्षेत्र कुंतलगिरी देशभूषण कुलभूषण जो भगवान वहाँ से मोक्ष चले गए, वहाँ उनकी संलेखना चालू थी। तो गुरुवार के दिन 8/9/1955 शाम को 5:10 से 12:32 तक 22 मिनट उन्होंने अंतिम संदेश दिया है। वो अंतिम संदेश में उन्होंने कहा है कि देखो, दर्शन मोहण्याचा आपको दर्शन मोहण्याचं तुम्हाला क्षय करायचं असेल तर आत्मचिंतन करावं लागेल। आत्मचिंतन उत्कृष्ट, 6 घड़ी उत्कृष्ट और 4 घड़ी मध्यम
और जगन्य जो आहे ते 2 घडी. निदान आमचे म्हणणे 10-15 मिनिट तरी आत्मचिंतन करावे. आत्मचिंतनाशिवाय दर्शन होण्याचा नाश होत नाही. आत्मचिंतनाशिवाय सम्यक तो प्राप्त होत नाही. तुम्ही तीर्थयात्रा केली, देवपूजा केली, तुम्ही बाकी सब शुभक्रिया केली तर तुम्हाला शुभकर्माचा बंद पडेल, पण तुम्हाला सम्यक दर्शन होईल याची त्याच्याने शक्यता तरी मूर्तीचं किंवा तीर्थयात्रेचं देखील गेल्यानंतर तुम्हाला होण्याची शक्यता आहे. परंतु दर्शन होण्याचा क्षय करण्याकरता तुम्हाला आत्मचिंतन करावं लागेल. आत्मचिंतन ते 6 घडी, 4 घडी, 2 घडी, निदान आमचे महिने 10-15 मिनिट, निदान 5 मिनिट तरी आत्मचिंतन करावे. आत्मचिंतनाशिवाय दर्शन होण्याचा क्षय होत नाही. आत्मचिंतनाशिवाय सम्यक तो प्राप्त होत नाही असं त्यांनी स्पष्ट वर्णन केलेलं आहे. आणि चारित्र्य मोहण्याचा क्षय करण्याकरता तुम्हाला संयम धारण करावं लागेल. म्हणून बाबांनो, भिवू नका, भिवू नका, भिवू नका. संयम धारण करण्यास भिवू नका. कपड्यात संयम नाही, कपड्यात सात्विक गुणस्थान नाही. सात्विक गुणस्थानाशिवाय आत्मानुभव नाही, आत्मानुभवाशिवाय कर्मनिर्जरा नाही, कर्मनिर्जराशिवाय केवळ ज्ञान नाही, केवळ ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून भिवू नका, भिवू नका. संयम धारण करण्यास भिवू नका, संयम धारण करण्यास भिवू नका असं त्यांनी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की स्वप्नशास्त्र जे आहे, जी मनोहर स्वप्न, मनोहर प्रहर, एक प्रहर 3 घंट्याचा असतो, 3 तासाचा एक प्रहर असतो. रौद्र प्रहर 3 तासाचा, राक्षस प्रहर 3 तासाचा, हे 6 तास झाले. 6 ते 6 12. एक महाराज मला भेटले होते, ते 2.25 घंट्याची सामायिक करायचे आणि ते म्हणायचे की सामायिक करताना अर्धा काळ म्हणजे सूर्य उदयाच्या अगोदर अर्धा काळ सामायिकाचा, आणि सूर्य उगवल्यानंतर अर्धा काळ, आणि मध्यान्हचा काळ जो आहे तो 12 वाजायच्या अगोदर अर्धा काळ, 12 वाजल्यानंतर अर्धा काळ, आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर अर्धा काळ आणि सूर्यास्तानंतर अर्धा काळ. म्हणजे जर का तुम्हाला 144 मिनिटाची 2.25 घंट्याची जर का तुम्हाला सामायिक करायचं असेल तर 72 मिनिट अगोदर, म्हणजे 72 मिनिट म्हटलं तर 5 वाजून बघा की 48 मिनिटांनी तुम्हाला सामायिक चालू करावं लागेल. आणि त्यावेळेला काय होईल, तुम्हाला तुमचं सामायिक जे आहे ते 7 वाजून किती मिनिटांनी, 12 मिनिटांनी हे तुमचं पूर्ण काळ होऊन जाईल. तर असे एक महाराज मी पाहिलेले आहेत, ज्यांचं नाव आहे चंद्रप्रभू सागर आणि विनीत सागर. जैनवाडीचे विनीत सागर महाराज आणि चंद्रप्रभू सागर महाराज पण इकडे कर्नाटकाचेच होते. तर असे हे चंद्रप्रभू सागर महाराज यांनी 3 वेळेस जघन्य सिंहस्खलित व्रत केलेलं होतं. पहिलं व्रत त्यांनी औरंगाबादला केलं होतं, त्याची मला माहिती नव्हती, मी त्यावेळेला गेलो नव्हतो. पुन्हा त्याने नंतर मला सांगितलं होतं कोणी, विनीत सागर महाराजांनी. हुपरीला त्यांची जी पारणं होती त्यावेळेला मी गेलो होतो. आणि नंतर फलटणला त्यांनी केलं होतं. त्यावर्षी फलटणला दुष्काळ पडला होता, त्यावर्षी बिलकुल पाणी नव्हतं. मी गेल्यानंतर मी विनीत सागर महाराजांना म्हणालो की महाराज, यांचं एवढं मोठं व्रत चालू आहे, त्या ठिकाणी पाऊस का पडत नाही? म्हणले अशी ह्याची योग्यता आहे. म्हणजे हुंडाव सरपणीमध्ये लिहिलेलं आहे की या काळामध्ये एकतर अवर्षण काळ असेल किंवा अतिवृष्टी तर होईल, समप्रमाणात वृष्टी होणार नाही असं त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं. पण मी म्हणालो की यांचं एवढं मोठं व्रत चालू आहे, ह्या प्रभावाने इथं पाऊस व्हायला पाहिजे असं मी, आणि त्याबद्दल मी 10-15 मिनिट तिथं चिंतन केलं. नंतर आम्ही जंगलला गेलो. जंगलला गेल्यानंतर तिथं नदी आहे, त्या नदीचं पाणी तिथं एकदम पाणी बिलकुल नव्हतं त्याला, आणि मला ते खूप विचित्र वाटलं. आणि मग मी आल्यानंतर त्याच्याबद्दल विचार केला की असं का होतं. आता अवर्षण स्थिती ह्या वर्षी इतकी आहे की मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा, ते तर मराठवाड्यामध्ये येतात, या ठिकाणी अत्यल्प पर्जन्यमान ह्या वर्षी झालेलं आहे. आणि या ठिकाणी आमचा चातुर्मास जयसिंगपूरमध्ये आहे, या ठिकाणी फार चांगला काळ आहे. कसा, या ठिकाणी पर्जन्यमान चांगलं आहे आणि तुमचं कोयना प्रकल्प जवळजवळ 95% भरलं आहे. आणि इथं रोज सरी 5-10 मिनिट, आणि इथं थंडक आहे. आज तर 27.75 म्हणजे तुमचं सेंटीग्रेड होतं, आणि 27 सेंटीग्रेड आणि 75
फॅरनाईट असं टेम्परेचर होतं. म्हणजे इथं थंड काय, दिल्लीला किंवा तिकडे पलीकडे जिथं पाऊस पडत नाही त्या ठिकाणी गरमी आहे. म्हणजे जवळजवळ 30 डिग्री 31 डिग्रीपर्यंत सगळीकडे टेम्परेचर गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सुबत्ता आहे. कारण हा जो एरिया आहे पश्चिम महाराष्ट्राचा, या ठिकाणी जैन वस्ती खूप आहे आणि जैन लोक लोपी वगैरे करतात, व्रत करतात. त्या व्रतामुळं वातावरण सगळं जे आहे ते हॅपी सर्कल होतं आणि त्यांच्यामध्ये सत्तेमध्ये सातिशय पुण्याचा बंद पडल्यामुळं त्यांना ह्या ज्या प्रतिकूलता आहेत सगळ्या कमी होऊन अनुकूलता निर्माण होतात. आणि बहुतांश समाज हा धार्मिक आहे. धार्मिक असून रोज दर्शनाला येतो, दर्शनाला येऊन पूजा अर्चा करतो, अभिषेक करतो, प्रत्येकाची पूजा असते. त्यामुळे सगळं वातावरण जे आहे ते अभिमंत्रित असं हॅपी सर्कलसारखं झालेलं आहे. आणि त्यामुळं हा भाव बहुतेक दुष्काळी नसतो. कदाचित इकडे दुष्काळ पडलेला नसावा असं मला वाटतं. तुम्हाला माहीत आहे कधी इकडे दुष्काळ पडला होता का? हां 72ला. हां आणि सगळ्यात प्रचंड दुष्काळ जो होता तो 56 त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. 56 का अकाल. अमरावतीला एका घरामध्ये एका भिंतीवर अशी 2 चित्र होती की एका चित्रामध्ये एक बैल, ती जी काय म्हणतात त्या जीव म्हणजे तो जो ते जे काय म्हणतात त्याला ते बैल 2 बैल जिथून जे औत ओढतात ना औत, त्या औताला एक बैल होता आणि एक बैल जो आहे तो त्याचा बैल दुष्काळामध्ये मेला होता असं तिथं दाखवून तो मनुष्य त्या घरचा करता ते जे काय म्हणतात त्या मानेवर ठेवतात ते स्वतःच्या खांद्यावर ठेवून तो ओढत होता असं त्या भिंतीवर चित्र होतं. एक बैल आणि एक मनुष्य, तो जो कुळव किंवा औत तो ओढत होता असं एक चित्र होतं. आणि दुसरं चित्र आपल्या बालकाला त्या मातेने आपल्या मांडीवर घेतलं आहे आणि त्याचं पोट फोडून ते रक्तप्राशन करते असं एक चित्र एका व्याख्यानामध्ये आम्ही ऐकलं आहे. तर 56 दुष्काळ प्रचंड होता. त्याच्यामध्ये एक तांब्याकरता देखील तुम्हाला दिवसभर लाईन लावायची आणि त्यावेळेला एवढी म्हणजे धरणं किंवा पाण्याचे स्रोत एवढे विशेष नव्हते. सोलापूरला आम्ही ज्यावेळेला होतो त्यावेळेला एकदा फार मोठा दुष्काळ तिकडे पडला होता. त्यावेळेला रेल्वेने पाणी इथनं कोयना प्रकल्पाचं पाणी सोलापूरला जात होतं. तुम्हाला माहीत आहे का हे? नांदेडला पण जात होतं. म्हणजे ज्यावेळेला मराठवाड्यात पूर्ण दुष्काळ 72 सालीच माझ्या माहितीप्रमाणे हां रेल्वेने रोज 2 रेल्वे स्पेशल फक्त पाण्याच्या टँकर घेऊन येत होते आणि त्यावेळेला त्या सोलापूरची तहान भागत होती. हे असं का होतं? असं होणारच होतं. हुंडाव सेरेमनीमध्ये सगळी सुखं सगळ्याला मिळत नाहीत. मूळ तर संसारात सुखच नाही आहे, सुखाभास आहे. सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे. काय वर्णन केलं आहे? सुख जवा एवढे दुःख पर्वता एवढे. तर सांगायचं तात्पर्य असं की स्वप्नशास्त्राबद्दल आपण विचार करत होतो. त्या स्वप्नशास्त्राचं असं आहे की जी स्वप्न आहेत तिन्ही दोष समस्थितीत असताना जर आपल्याला काही शुभशकून होणार असेल किंवा काही आपल्या जीवनामध्ये भावी काही घटना घडण्या असतील तर ते आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये दृश्यमान होतात. मग काही स्वप्न जी असतात ती निरर्थक नसतात. त्या स्वप्नाची फलं काही दिवसांनी मिळते. आम्हाला पण असंच एकदा स्वप्न पडलं होतं की आम्ही सावरगावच्या ह्याला तिथं सगळ्या मूर्ती मला चकचकायमान दिसू लागल्या एकदम आणि जिकडे तिकडे मूर्ती 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 असं दिसू लागल्या. त्यावेळेला काय झालं, त्यावेळेला आम्ही पंचकलानिक चालू केलं. पंचकलानिकामध्ये आम्हाला वरती एक मूर्ती पाहिजे होती. त्या मूर्तीकरता आम्ही प्रयत्न केल्यानंतर ते चितापूरला आम्हाला एक मूर्ती मिळाली. त्या मूर्तीचं असं झालं, ती मूर्ती पाषाणाची होती आणि ती मूर्ती एवढ्या 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 ह्याच्यावर अंतरिक्ष मिळाली आणि त्याची प्रसिद्धी इतकी झाली की लोक दूरदूरचे लोक आले. एक दिल्लीचा ग्रहस्थ आला होता, त्याचं काही काम होत नव्हतं, त्यांनी मन्नत मागितली तिथं असं तो म्हणतोय, त्याने लिहून ठेवलं आहे. आणि त्याचं ते काम झालं. तो दरवर्षी तिथं येतो आहे आणि खूप मोठं दान देऊन जातो आहे आणि त्याचं काम तिथं होतं आहे. तो खालच्या मूर्तीचं जी विक्रम संवत 1181ला तयार झालेली मूर्ती आहे तिचं तो दर्शन करतो,
पण तो म्हणतो की वरची मूर्तीच अतिशयाने युक्त आहे. ज्या मूर्तीचं दर्शन करताना लिंग दिसतं. एकदा चिन्मय सागर महाराज मला सावरगावला आले होते आणि ते म्हणाले की हे बघा डॉक्टर, ज्या मूर्तीचं दर्शन करताना लिंगाचं दर्शन होतं ती मूर्ती अतिशयाने युक्त असते. आणि त्यांनी मला सांगितलं अशी मूर्ती एक आसेगावला पण आहे. आसेगाव नांदेडजवळ आहे. आसेगाव त्या ठिकाणी पण अशी मूर्ती आहे आणि त्याचं दर्शन करताना त्या सातीच्या पुण्याचा बंद पडतो असं त्यांनी. आणि चिन्मय सागर महाराजांचं देखील धर्मेंद्र म्हणजे ब्रह्मचारी धर्मेंद्र फार मोठी प्रभावना त्यांनी मनुष्य म्हणजे आपल्या शावक अवस्थेमध्ये तर केलीच केली. बाल ब्रह्मचारी होते, जुगुळचे राहणारे होते. शेवटी संलेखना पण त्यांनी फार उत्कृष्ट केली आणि भारतभर विहार करून महती प्रभावना केली. आणि पारस चॅनलची स्थापना त्यांच्या अंडरखाली झाली. आणि आज मोदी जे आहेत, कोणते मोदी, ते भाटापाराचे, त्या मोदींच्या घरी एक मी नेहमी जात होतो अभिषेक बघायला. त्यांचा मुलगा तो अभिषेक वगैरे ते सगळे जे मोदी घराणं आहे अत्यंत धार्मिक घराणं आहे. ते आता पारस चॅनलचं सगळं कार्यभाग बघतात. त्यांनी आणि त्यांची पत्नी या दोघांनी फार मोठी सेवा चिन्मय सागर महाराजांची केली शेवटपर्यंत. कारण ते जंगलवाले बाबा होते, कारण ते जंगलात राहत होते. जंगलात काय राहत होते, त्यांना एक फुफ्फुस त्यांचं निकामी झालं होतं. कुणाचं? चिन्मय सागर महाराजांचं एक फुफ्फुस कामातनं गेलं होतं. 1 lung is sufficient for body work, 1 kidney is sufficient for body work, 1/6 of the liver is sufficient for body work. एक डोळा असला तरी आपलं काम होतं, एक किडनी असली तरी आपल्या शरीराचं काम होतं आणि एक फुफ्फुस असलं तरी आपलं काम शरीराचं चालू राहतं. तसं चिन्मय सागर महाराजांचं एक फुफ्फुस खूप खराब झालं होतं आणि त्यामुळं त्यांना डॉक्टर म्हणजे वैद्यराज उजनीकर, कांतीलाल शहा सोलापूरचे वयोवृद्ध डॉक्टर, ते नेहमी येऊन त्यांना औषध द्यायचे. ते त्यांना पण द्यायचे आणि विमलसागर महाराजांच्या संघामध्ये पण जाऊन ते माझे पूर्वाश्रमीचे माझ्या आईचे सख्खे मावस भाऊ आहेत. माझा त्यांचा खूप परिचय. मी त्यांच्या सान्निध्यात बराच वेळ आलो, बरीच चर्चा झाली. त्यांच्यामुळं मला खूप मोठं ज्ञान मिळालं आयुर्वेदाचं. आणि माझे काका डॉक्टर के.एन. मेहता ते पूर्वाश्रमीचे, त्यांच्यामुळं पण मला ज्ञान मिळालं. पण हे कांतीलाल उजनीकर तिथं आले होते. मी स्वतः तिथं त्यावेळेला होतो कुंतलगिरीला त्यांना खूप मोठा खोकल्याचा त्रास सुरू झाला. मला वाटतं 1994 साली त्यांचा चातुर्मास कुंतलगिरीला झाला. कुणाचा? चिन्मय सागर महाराजांचा, जंगलवाले बाबा. त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे दुसरे महाराज होते ते अक्षयसागर, करेक्ट, अक्षयसागर महाराज. त्यांचा परवा मला उस्मानाबादला पंचकर्णिक झालं त्यावेळेला अक्षयसागर महाराज आणि दुसरे एक महाराज होते. त्या दोघांचं दर्शन मला मिळालं, खूप आनंद वाटला. आणि त्यांचा चातुर्मास शिरड शहापूरला चालू आहे. ते तिथनं वेगानं गेले आणि त्यांनी तिथं स्थापना केली. तर ते दोन्ही फार शांत स्वभावाचे आहेत आणि आपणीचर्या 4 वेळेस स्वाध्याय, 3 वेळेस सामायिक, 3 वेळेस प्रतिक्रमण सोडत नाहीत. मी त्यांच्याबरोबर राहिलो आहे आणि त्यांच्याबरोबर तिथं सतत कुंतलगिरीला मी बराच वेळ राहिलो. तर त्या ठिकाणी त्यांना खूप श्वासाचा त्रास झाला, खोकल्याचा. अगदी तर एकदा ढास आल्यानंतर अर्धा तास त्यांची ढास कमी व्हायची नाही. म्हणलं एवढं कसं काय आहे ना खास, एवढं खोकला. मग मी त्यांना माझ्या माहितीप्रमाणे आडुळशीची पानं त्यांना घेऊन दिली होती. पण ती त्यांची औषधं कोणतरी एक वैद्य तिकडं चालू होते. मग पुन्हा नंतर त्यांनी विचार केला की कांतीलाल उजनीकरांचं औषध चालू करू. कारण चांगले उत्कृष्ट वयोवृद्ध असे हे आयुर्वेदिक तज्ज्ञ होते. त्यांची स्वतःची छोटीशी फार्मसी होती आणि औषधं पण तयार करत होते. आणि जनमानसामध्ये त्यांची आजूबाजूला चांगली प्रसिद्धी होती. आयुर्वेदिक नाडी परीक्षा त्यांचे तज्ज्ञ होते. ते DASF होते, म्हणजे हैदराबादचा कोर्स जो जुना आयुर्वेदिक डॉक्टर AAVV आणि DASF, तर तो कोर्स ते पास झाले होते. आणि मग ते ट्रीटमेंटला तिथं आले होते कुंतलगिरीला. 1994 सालची कथा आहे. आणि मग मी पण होतो. मग त्यांना सल्ला दिला की मला तुम्हाला राजयक्ष्माची संशय येतो. राजयक्ष्मा म्हणजे TB. पण त्यांच्या बेडक्यातनं काही रक्त पडत नव्हतं. तो पिवळा बेडका होता, मी पण पाहिलं होतं. आणि त्यांना ढास जोराची असायची. ढास आली की अर्धा तास ढास कमी नाही व्हायची. मग ते काय म्हणाले, तुम्हाला कदाचित असं मला वाटतं की
गावचा चारा, काय म्हणाले ते? गावचा चारा आणि रानचा वारा. काय म्हणाले? गावचा चारा आणि रानचा वारा समान आहे बोले. तुम्ही आता असं करा, तुम्ही एखादी झोपडी, मी सांगतो म्हणले इथं, ते ट्रस्टी माझ्या ओळखीचे आहेत, तर तुम्ही ह्या ठिकाणी एक झोपडी घाला आणि थोडं जंगलात राहा, आणि ती हवा जर तुम्हाला मिळाली तर तुम्हाला निश्चित आराम वाटेल. मग त्यांनी काही चूर्ण, मग त्यांनी मला माझ्या माहितीप्रमाणे टंकण दिलं, वंशलोचन दिलं. मी त्यावेळेला होतो तिथं, त्यांनी आणलेली होती ती बॅग आणि तिची पोतडी, आणि मग त्याच्यातनं ते पुड्या बनवले त्यांनी, आणि 4-5 भस्म त्यांनी बनवून त्यांना दिली. आणि 2-4 दिवसात ते पुन्हा कुंतलगिरीच्या जंगलामध्ये राहायला गेले. आणि खरंच 8 दिवसांनी त्यांची तब्येत एकदम चांगली झाली. मी पुन्हा 8 दिवसांनी शनिवारी गेलो, मला आनंद वाटला. मग मी त्यांच्या दर्शनाला जाऊन आलो. मग म्हणले आता आपण असं करू डॉक्टर साहेब, आता आपण असंच राहायचं बघा म्हणले. आणि त्यावेळेपासून ते जे झाले ते जंगलवाले बाबा त्यावेळेपासून झाले. पहिल्यांदा त्यांनी कुंतलगिरीमध्ये झोपडी बांधली, कारण त्यांना खोकल्याचा खूप त्रास झाला. आणि मग नंतर ते प्रत्येक ठिकाणी जंगलमध्ये जाऊन राहायला लागले, आणि तशी त्यांची सवय झाली. आणि त्यांनी महती प्रभावना केली. नंतर फार छान झालं. आणि त्यांची नंतर त्यांना कॅन्सर झाला, युसोफेगसचा कॅन्सर झाला माझ्या माहितीप्रमाणे. आणि कॅन्सर झाल्यानंतर गिळाला येणार, गिळाला न आल्यामुळं जुगुळलाच, मला वाटतं जुगुळलाच ना, जुगुळला त्यांनी संलेखना घेतली. हां, आणि निरापकाचार्य मला वाटतं हां संलेखना जुगुळलाच झाली आहे त्यांची. आणि जुगुळचं पंचकलनी फार मोठं झालं. त्यांचं माझ्याकडे आता चरित्र आहे, ते तुमचे पाटील आहेत ना, पाटील सर, त्यांनी लिहिलेलं आहे. फार छान झालं. आणि त्यांनी नंतर संलेखना केली. संलेखनेमध्ये त्यांनी 4 प्रकारच्या नियम, संलेखनाचा अगोदर त्यांना गिळताच येणार म्हणून त्यांनी यम संलेखना घेतली. 4 प्रकारच्या आहाराचा त्याग, आणि 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करून हळूहळू आणि त्यांचं प्रत्येक दिवसाचं मी ऐकत होतो, आणि मला खूप आनंद वाटला. आणि शेवटी शांत चित्तानं त्यांचं निर्याण झालं. अत्यंत सावधपूर्वक संलेखना त्यांची झाली. अगदी नमोकार मंत्र साह्यात बरेचसे मुनी होते, त्यात आमचे चंदाबाबा बी होते, चंद्रप्रभू सागर महाराज होते, आणि बरेचसे मुनी पण होते. त्यांच्या सानिध्यात त्यांची संलेखना झाली. अशा ह्या महाराजांनी महती प्रभावना केली. जिथं जिथं जात होते तिथं तिथं ते माला देऊन नमोकार मंत्र त्यांना मनाला लावून त्यांची सगळी संकटं दूर करण्याचा ते जास्तीत जास्त प्रयत्न करत होते. असे हे महाराज. कोण? जंगलवाले बाबा. काय नाव त्यांचं? काय नाव? चिन्मय सागर महाराज. त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव धरणेंद्र, बाल ब्रह्मचारी धरणेंद्र. धरणेंद्र हे नाव होतं. त्यांची आई मग एकदा कुंतलगिरीला आली होती, आणि ते बोलता बोलता त्या 2 माझा ढाण्या वाघ काय म्हणायची आई आपल्या मुलाला, काय म्हणायची? माझा ढाण्या वाघ, माझा ढाण्या वाघ. बोलण्यामध्ये असं त्यांच्या मी 2-3 वेळेस ऐकलं, माझा ढाण्या वाघ. म्हणजे ढाण्या वाघ म्हणजे बब्बर शेर. शेरमध्ये पण एक बब्बर शेर असतो. बब्बर शेर काय करतो? 2 पाय असं पुढं करतो, 2 पाय मागं करतो, आणि अशी धाड करतो. त्याची धाड ऐकून आपल्या शरीरावर रोमांच खडे राहतात. त्याला म्हणायचं बब्बर शेर. तसं मराठीत भाषांतर काय झालं? ढाण्या वाघ. तर ती बाई आई, त्याची आई यायची तिथं, आणि माझा ढाण्या वाघ म्हणजे किती ते प्रेम. आता मुनी झाल्यावर देखील पण येत होती. फार चांगलं सरळ, म्हणजे मला आनंद वाटायचा त्यावेळेला. तर सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक मुनी एक चालतं बोलतं विद्यापीठ असतं. काय? प्रत्येक मुनी एक चालतं बोलतं विद्यापीठ असतं. सहजतेनं जाता जाता ते काही बोलले नाहीत, उपदेश नाही दिला, तर त्यांचं शरीर बोलत असतं. हां, मुहूर्तम एव वा अवाक विसर्गम वपुषा निरूपयंती मोक्ष मार्गा. तो व्यापायक श्रावक आला होता. तो मुनी आश्रमामध्ये आल्यानंतर सगळे मुनी ध्यानाला बसले होते, परंतु त्यांचं शरीर मुहूर्तम एव वा मूर्तीसारखे स्थिर ठूंठसारखे बसले होते सगळे. आणि मुहूर्तम एव वा अवाक विसर्गम वपुषा निरूपयंती मोक्ष मार्गा. त्यांचं शरीर बोलत होतं. दिव्य असं शरीर. त्यांच्या शरीरातनं काय सगळं त्यांचं शरीर बोलत होतं, असा त्याचा अर्थ निघतो. काय बोलत होतं? मोक्ष मार्गाचं निरूपण करत होतं. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. हां, तर असं हे
हे मुनिराज जे असतात ते मुनिराज चालतं बोलतं विद्यापीठ असतं. एकदा आमच्या काकंब्या गावामध्ये एक महाराज ज्यांना हिंदी येत नव्हतं, मराठी येत नव्हतं आणि ते नवदूरवरून मधल्या मार्गाने काक्रमला आले. काक्रमला आल्यानंतर आमच्या इथं गडदे सोन्याबापू आणि विजयाबाई फार धार्मिक होत्या आणि त्यांनी शेवटपर्यंत आमचं मंदिर तिथलं सगळं रोज मंदिरमध्ये दर्शनाला यायच्या. आमचे लोक पण जायचे सगळे. आणि तिथं आल्यानंतर तो सोन्याबापू त्यांचा मुलगा. मग त्या दिवशी काय झालं, आमच्याकडे काहीतरी अडचण होती आणि मग सोन्याबापूंनी चौका केला. त्या महाराजांना काही ऐकायला येत नव्हतं, ऐकायला येत होतं पण त्यांना मराठी आणि हिंदी समजत नव्हतं बोललेलं, ते कन्नडच फक्त जाणत होते. तर मग त्यांच्या काकाची बायको ते अक्कलकोटची होती, त्यांना कन्नड येत होतं. मग त्यांचा चौका त्या सोन्याबापूच्या घरी झाला. आणि झाल्यानंतर मग त्यांना म्हणलं की हा पाणी पिणे की किल्लत आहे म्हणून त्या बाईंनी त्यांना कन्नडामध्ये सांगितलं. मग त्यांनी काय केलं, ते महाराज असे तपस्वी होते, ज्या ठिकाणी ते महाराज उभारले होते आहाराला त्यांचे पाऊल तिथं उमटले. काय झालं त्यांचे पाऊल तिथं उमटले. आणि मग त्या महाराजांना कन्नडामध्ये त्या बाईंनी पुतळाबाई बाबू कासार मोती कासाराची मंडळी, त्या पुतळाबाईंनी त्यांना कन्नडामध्ये सांगितलं की इथं पाण्याची फार किल्लत आहे, आम्हाला पाणी इथं जाऊन त्या लांबून 1 किलोमीटर अंतरावर लागतं आणि ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात तर पाणीच मिळत नाही, फार त्रास होते, काय करावं. तर महाराज त्यांनी येऊन काय सांगितलं, त्यांचं जे उजवा पाय तिथं जो उमटला होता ना, त्या घरामध्ये उजवा पाय उमटला होता, त्यांनी एवढं केलं आणि निघून गेले. आणि त्या ठिकाणी त्या दिवशी त्या सोन्याबापूनं गाडी आणून तिथे घेतली. इतकं पाणी लागलं, आजपर्यंत संपूर्ण गाव त्या बोरचं पाणी पित आहे. कळलं का? आजपर्यंत. म्हणजे असे महान तपस्वी मुनिराजा असतात. म्हणून मुनिराजांचं समजा एखाद्या वेळेला काय आपल्याला चुकून लक्षात आलं की बाबा थोडेसे मृदलाचारी आहेत, तर तिकडे दुर्लक्ष करायचं. कारण कोणते मुनी कोणत्या वेळेला कोणत्या उंचीला पोहोचतील आणि आपला आत्मकल्याण करून मोक्ष प्राप्त करून घेतील. कळलं का? मला एकदा कोठारीने ही कथा सांगितली होती की चतुर्थ काळामध्ये एक मुनी सुंदर स्त्री पाहिल्यानंतर प्रत्येक वेळेला दीक्षा तोडायची आणि लग्न करायचे. काय करायचे? सुंदर स्त्री पाहिल्यानंतर एक मुनी प्रत्येक वेळेला दीक्षा तोडायचे आणि लग्न करायचे. असं त्याने 12 वेळा दीक्षा तोडली असं त्याने मला सांगितलं. आणि 13 वेळा जी दीक्षा घेतली ते मोक्ष प्राप्त केला असं ते मला म्हणाले. ते मला आश्चर्य वाटलं, पण ते कधी मी माझ्या वाचनात आलंच नाही. पण ह्यांनी कुठेतरी वाचलेलं असावं, कारण ते महान मोठे पंडित होते. म्हणजे भांडारकर पारितोषिक विजेते होते. काय भांडारकर पारितोषिक संस्कृतचे फार मोठे, आणि मधोजी कॉलेजचे आणि फर्ग्युसन कॉलेजला त्यांनी संस्कृत वगैरे शिकवलं होतं असं ते स्वतः म्हणायचे. मधोजी कॉलेज फलटण त्याचे ते प्राध्यापक होते. आणि त्यावेळेला भांडारकर पारितोषिक विजेते म्हणजे त्यावेळेचे म्हणजे फार वर्षापूर्वीचे ते मोठे पंडित होते. त्यांची संस्कृतमध्ये समयसारावर स्वतःची टीका लिहिलेली आहे. त्यांनी संस्कृतमध्ये जसं चिंतामणी तुमच्या कर्णनियोग धवलजी वगैरे ज्ञानमती माताजींनी संस्कृतमध्ये टीका लिहिलेली आहे. त्याचं नाव काहीतरी चिंतामणी आहे, मी तुम्हाला नंतर सांगेन. तर ते तसंच ह्यांनी पण लिहिलेलं आहे. ह्यांनी मला ही कथा सांगितली होती. म्हणून त्यांनी सांगितले, म्हणून कोणत्याही मुनीबद्दल कधीही दुराग्रह करायचा नाही, कधी त्यांची परीक्षा करायची बसत नाही. तुम्हाला अधिकार नाही. मुनी महाराज आले की त्यांचं कमंडूल घ्यायचं, त्यांच्या वयाव्रत करायचं, त्यांचा चौका लावायचा, त्यांचं आहारदान करायचं, त्यांचा विहार करायचा. त्यामुळं तुम्हाला सातीशे पुण्यबंध पडेल. आणि त्यामुळं तुम्ही देखील परंपरेनं तुम्ही भव्य आहात, सम्यक दर्शन प्राप्त करून तुम्ही पण मोक्ष मिळवाल. म्हणून कोणत्या मुनीबद्दल कधी वाईट विचार मनामध्ये आणायचा नाही, नाहीतर तुम्हाला दुर्गतीचा बंध पडेल. ते त्यांचं स्थितीकरण करून ते आपल्या स्वरूपामध्ये लीन होऊन रत्नत्रयाची प्राप्ती करून परंपरेनं किंवा त्या भावात देखील ते मोक्षाला जाऊ शकतात. तर आता पहिली ढालचं आपण उच्चारण करूया. सांगायचं तात्पर्य असं की ते मुनी महाराज त्या ठिकाणी आहाराला आले काय, ते सांगतात काय, तिथं बोर घेतलं काय, आणि आजपर्यंत ते गाव पूर्ण ते पाणी घेऊन जातं आहे.
त्या पाषाणामध्ये पाणी लागलं. तो सोनाबाबू म्हणायचा गेरूनंतर पाषाण लागलं आणि पाषाणामध्ये पाणी लागल्यामुळं ते पाणी अजून पण टिकतं, अजून पण ते बोर त्याच्यामध्ये आहे. चला, पहिली ढाल छ ढाला. पहिल्या ढालेमध्ये चतुर्वेदी देवांचं दुःखांचं वर्णन आहे. तीन भुवन में सार जय त्रिभुवन में जीव अनंत सुख चाहे दुख दे भैवंत ताते दुख हारी सुख का कहे सीख गुरु करुणाधार. भूल आपको भरमतवादी काल अनंत निगोद मजा बीत केंद्रीय तनदार. पवन प्रत्येक वनस्पति थयो दुर्लभ लईजो. कबहु पंचेन्द्रिय पशु भयो मन बिन निपट अज्ञानी थयो. सिंहाधिक सैनी भय कूर कबहु आप भयो बलहीन सबल निकरी खायो अति दीन. छेदन भेदन भूख पिया बारवहन मात पत्रास. अतिशंक्लेश भाव ते मारियो घोर शुभ्र सागर में पैरियो. तहाँ भूमि पर सत दुखैसो बिछु सहस डसै नहीं तिसो. तहाँ राज शोणित वाहिनी कुमिकुल कलित देह दाहिनी. सेमर तरु जलद असिपत्र असिजो देह विधारे तत्र. मेरु समान लोह गली जाए ऐसी शीत उष्णता था. सिंधु नीर ते प्यास न जाए तो पन एक न बुंदन लाए. कर्म जोग ते नर गति लहे जननी उदर बस्यो नमा. बालपने में ध्यान न लइयो कैसे रूप लखे आपनो. कभी अकाम निर्जरा करे भवन त्रिक में सुरतन धरे. वासी हूँ थाय सम्यक दर्शन बिन दुख पाए. तहते चै था वर्तन धरे यो परिवर्तन पूरे करे. यो परिवर्तन पूरे करे. ओ परिवर्तन पुरे करे. आता दुसरी ढाल. दुसऱ्या ढालीमध्ये हे संसार परिभ्रमणाचं जे कारण आहे, अनादिकालापासून हा जीव अनादिकालापासून कोणतं गृहीत आणि अग्रहित मिथ्यात्व असतं. अग्रहित म्हणजे परोपदेशाशिवाय त्या जीवाबरोबर अगदी निगोदात आपण होतो. असंगी पंचेंद्रियापर्यंतचे जे जीव आहेत ना, एकेंद्रियापासून ते सगळे मिथ्यात्व गुण सांगत असतात. आणि आपण सगळे जे आपलं अग्रहित मिथ्यात्व आनंदीकरपासून चालत आलेलं आहे, हे मिथ्यात्व नाहीसे करण्याकरता क्रमाने अध्ययन करावं लागेल, गुरुचा उपदेश ऐकावा लागेल आणि अकाट्य श्रद्धा जिनधर्माने जिनागमावर ठेवावं लागेल. भगवान खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु याच्यावर
निस्सीम श्रद्धा अकाट, म्हणजे इदमेव दृश्यमेव नान्यता ह्यान्यता भवेत् इथे कंपायमानवत सन्मार्गे. हां, तर अगदी तारी धार असते ना तलवारीची, तसं श्रद्धा पाहिजे अकाट्य. म्हणजे मग काय होईल, आपल्याला व्यवहार सम्यक दर्शन होईल. तर सांगायचं की तात्पर्य असं की हे संसार भ्रमणाचं मूळ कारण काय आहे, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान. हां, हे काय आहे, संसार मार्ग. हां, देशयामी समीचीनम धर्मम कर्मणि परम संसार दुःखतः सत्वान यो धरतु तमे सुखे. हां, आणि त्याच्या भवंती बहुपद्धती, म्हणजे ह्याच्या विरुद्ध जे आहे ते मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र जे आहे ते संसार मार्ग आहे. म्हणून कधीही मिथ्या देव, अदेव, कुदेव आणि कल्पित देव, किती प्रकारचे देव आहेत. एक सुदेव, एक देवादिदेव. कोण? एक सुदेव म्हणजे ज्यांना सम्यक दर्शन. हे भवनवासी, वानवेंतर आणि जे ज्योतिषवासी, हे तीन देव जे आहेत ते अकाम निजरा करून, अकाम निजरा म्हणजे अनिच्छेपूर्वक परिचय सहन करून मंद कषायाने मिथ्यात्व साथ जे जन्मतात त्याला म्हणायचं भवनवासी. आणि वानव्यंतर, व्यंतरवासी नाही, व्यंतरवासी हा शब्द आगमाचा नाही, कधीही व्यंतरवासी म्हणायचं नाही. वानव्यंतर नाही, वानव्यंतर हा शब्द आहे, आगमाचा शब्द आहे वानव्यंतर. याच्याबद्दल आमची चर्चा पण झाली आहे. भवनवासी, वानव्यंतर आणि ज्योतिष असे तीन प्रकारचे देव जन्मताच जे आहे ते मिथ्यात्व गुणासह जन्मतात आणि नंतर ते सम्यक दर्शन काही देव त्यातले प्राप्त करतात. त्यात तीर्थंकरांचे जे एकशेक्षणी आहेत ते नंतर सम्यक दर्शन प्राप्त करतात. आणि मग त्याचं काय झालं, मी काय सांगणार होतो आता तुम्हाला. हां, तर हे असं हे भवनचिकमध्ये आपण जे जन्म घेतलं आहे ते कितीतरी वेळा घेतलं, पण पुन्हा नंतर आपण सम्यक. मग देव किती प्रकारचे देव आहेत. एक देवादिदेव, कोण? जे अरिहंत भगवान आहेत. और आणि जे सिद्ध भगवान, म्हणजे सिद्ध भगवान तर सिद्ध भगवान देवादिदेव आहेतच, पण अरिहंत भगवान आणि तुमचे तीर्थंकर भगवान, तीर्थंकर केवली, सामान्य केवली, समुद्रात केवली, उपसर केवली, मुख केवली, अनुबद्ध केवली, असे 7 प्रकारचे केवलीचे प्रकार आहेत. कळलं का? त्यात हे सगळे जे आहेत ते हे कोण आहेत? देवादिदेव. ह्यांना देवादिदेव काय म्हणायचं? हे भवनालया 40, होती व्यंतरा 32, कप्पा मरा 24, इंदो नरो म्हणा 4 कोणते? एक मनुष्याचा इंद्र, एक तिरेंचा इंद्र, एक सूर्य प्रतिंद्र आणि चंद्र इंद्र, असे 4. आणि भवनालया 40, भवनवासीचे 40 इंद्र, होती व्यंतरा 32, व्यंतर देवांचे किती होते? 32. कप्पा मरा म्हणजे विमानवासीचे 24 आणि एक सूर्य का नाही, सूर्य नाही, अगोदर चंद्र म्हणायचं. जो का ध्वजावर जे आहे ना, ध्वजावर चिन्ह वरती चंद्राचं करायचं, खाली सूर्याचं करायचं, कारण चंद्र इंद्र आहे आणि सूर्य प्रतिंद्र आहे. म्हणून लक्षात ठेवायचं. एकदा आमच्या इथं आम्हाला एका पंडितांनी येऊन मला असं सांगितलं, तुमच्या इथं सूर्य वरती आहे आणि चंद्र खाली काय आहे? मी म्हणलं मी कधी तिकडे लक्ष दिलं नाही आणि पूर्वीपासून चालत आलं आहे. नाही म्हणले, असं करायचं नाही. मग ते पंडितजी चांगले होते आणि मग त्यांनी मला काय सांगितलं, चंद्र हा इंद्र आहे. काय म्हणले? चंद्र हा इंद्र आहे, सूर्य हा प्रतिंद्र आहे, म्हणून सूर्याचं चिन्ह खाली ठेवा. आणि मग हे 100 जे देव आहेत म्हणजे इंद्र आहेत, 100 जे इंद्र आहेत ते इंद्र ज्यांच्या पाया पडतात ते देवादिदेव. हे 100 इंद्र जे आहेत ना ज्यांच्या पाया पडतात ते देवादिदेव. हे म्हणून देवादिदेव देव. आणि पुन्हा मग हे बाकीचे अदेव, मिथ्यादेव, कुदेव, अघोरी विद्यामध्ये जे काही लोक काय करतात, अघोरी विद्या प्राप्त करण्याकरता काही देवता त्यांना म्हणतात म्हणे, ते सगळं खोटं आहे. कळलं का? हे जेव्हा हे जी मांसाहार जी चालत आलेलं आहे ते क्षीरकदम नावाच्या ऋषीपासून पर्वत आणि वसुराजा, पर्वत आणि नारळ यावेळेपासून ज्यावेळेला तो वाद झाला ते मी कधीतरी तुम्हाला सांगेन, आता आपल्याला वेळ नाही. आणि मग त्याच्यापासनं त्यात अजय रेस्टॉरंट नावाच्या ह्याच्यावर एका रुचीवर चर्चा चालू होती
नारद आला होता. शीर्षकदम ऋषींनी दीक्षा घेतली होती आणि तो पर्वत जो आहे तो कदम ऋषीचा काय असतो, पुत्र असतो. नारद तिथे शिकायला आलेला असतो आणि त्या राज्याचा राजा वसुराजा पण आलेला असतो. आणि मग त्या दोघांची चर्चा चालू होते अजय राष्ट्रव्य. त्यात तो नारद म्हणतो की अजय राष्ट्रव्य म्हणजे असे धान्य 3 वर्षापूर्वीचे की जे पेरल्यावर उगवणार नाही त्याचं हवन ह्याच्यामध्ये करायचं यज्ञामध्ये. तर हा पर्वत म्हणतो तसं नाही. अजय राष्ट्रव्यचा अर्थ काय सांगतो तो, अजा म्हणजे बकरा करतो आणि बकऱ्याचं हवन करायचं. त्या दोघांचा वाद कोणाकडे जातो, वसुराजाकडे जातो. आणि हा म्हणतो पर्वत जर माझं चुकीचं निघालं तर मी माझी जीभ कापून देईन. त्याची आई घाबरते आणि मग ती जाऊन त्याचा शब्द घेते. त्याला तिने एकदा शीर्षकदम ऋषी त्या वसुराजाला खूप मारत असतात त्याचं चुकलं म्हणून. त्यावेळेला ती त्याची बायको म्हणजे पर्वतची आई मध्ये पडते आणि त्याला वाचवते. मग ती वसुराजाला ती आठवण करून देते की मी तुला असं असं वाचवलं, तू मला तर मी म्हणतो तसं सांग. मग ती म्हणते की उद्या तुझ्याकडे वाद येणार आहे, जे पर्वत म्हणते तू मान्य नाही. म्हणे असं नाही असं नाही. तर ते ऐकत नाही, त्याचा शब्द घेते आणि मग ह्याचा वाद जातो. आणि मग नारायण म्हणतो सांग वसू, तू राजा आहेस आज, तू आमचा मित्र होतास, खरं काय ते सांग. हा म्हणतो की आजा म्हणजे बकरा, पण आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलं की आजा म्हणजे अशा साळी जे हवन करायचं की ज्याचे पेरल्यावर उगवणार नाही, खरं काय सांग. तर तो म्हणतो पर्वत जो म्हणतो तो खरं आहे. असं म्हणलं काय होतं, वसू एका स्फटिकोत सिंहासनावर बसला होता. लोकाला वाचायचं आधार बसला आहे. त्याच वेळेला ते सिंहासन कडकड आवाज येऊन पृथ्वी दुमंगली आणि वसुराजासह ते सिंहासन जमिनीमध्ये गडप झालं. तावत काल फळ मिळतं, काही तीव्र पापाचं काही तीव्र पुण्याचं फळ तावत काल मिळतं. वसुराजा 7व्या नरकाला गेला. त्यावेळेपासनं ही मांसाहाराची प्रथा चालत आली. तर आता आपण दुसऱ्या ढाळीचं काय करणार आहोत, उच्चारण करणार आहोत. जी ऐसे मिथ्या दुग ज्ञान चरण वश भ्रमत भरत दुख जन्म मरण तातैन को तजिये सुजान सुनतिन नक्षेप कहूँ बखान तजोजन भूत तत्व सरदे तिन माहि विपर्यत्व चेतन को है उपयोग रूप बिन मूर्ति चिन मूर्ति अनूप करी करे देह में पिछा मैं सुखी दुखी मैं रंग करा मेरे गण गोधन प्रभा मेरे सुततीय मैं सबल दीन ते रूप विवक मूरख प्रवीण तन उपजत अपनी उपज जान तन नशत आप को नाशमा रागादि प्रगट ये दुःख दे तिनके. इथपर्यंत आपला स्वाध्याय झाला होता. आता शुभ अशुभ बंद के फल मजा रति अरति करे निज पद विसार आत्महित हेतु विराग ज्ञान ते लखे आपको कष्ट ज्ञान. हे मिथ्यादृष्टी प्राणी मिथ्या दर्शन के प्रभाव से निजपद म्हणजे आपलं आत्मस्वरूप. आत्मस्वरूप कसं आहे, चेतना हे ज्याचं लक्षण आहे. ज्ञानदर्शन म्हणजे चेतना हे ज्याचं लक्षण आहे ते आपलं आत्मस्वरूप है. हे आत्मस्वरूप को विसार भूलकर बंद के कर्मबंध के शुभ अच्छे फलों में प्रेम करता है और बंद अशुभ खोटे फलों में अरति द्वेष करता है. तथा जो राग द्वेष का अभाव यानी सम्यक ज्ञान आत्मा के हित के कारण हेतु यानी कारण ते उनके आपको आत्मा दुखदायी मानता है. मिथ्यादृष्टि प्राणी मिथ्या दर्शन के प्रभाव से आत्मस्वरूप को भूलकर कर्मबंध के अच्छे फलों में प्रेम करता है और बंध के खोटे फलों में द्वेष करता है. तथा जो राग द्वेष अभाव है वो सम्यक ज्ञान समता भाव है. कषाय की अनुत्पत्ति हे क्षमा है. कषाय की अनुत्पत्ति क्षमा है. कषाय की अनुत्पत्ति समता भाव है. कषाय की अनुत्पत्ति अतिंद्रिय आनंद आहे. काय म्हटलो नीट लक्षात ठेवा. कषाय की अनुत्पत्ति क्षमा भाव है. क्षमा कोणाला म्हणायचं, क्रोध उत्पन्न करने के बाद भी बहिरंग में
क्रोध उत्पन्न करने के बाद भी जिसको क्रोध नहीं आता उसको उत्तम क्षमा होती है। उत्तम क्षमा का अर्थ क्या हो गया? क्रोध उत्पन्न करने के कारण मिलने पर भी जिसके अंदर क्रोध उत्पन्न नहीं होता है उसकी उत्तम क्षमा होती है। ये कब होती है? कषाय की अनुत्पत्ति, कषाय उत्पन्न नहीं होना ये क्षमा है। कषाय उत्पन्न नहीं होना ये समता भाव है। कषाय उत्पन्न नहीं होना और निज स्वरूप का वेदन करना आणि अनाकुलित लक्षण वाला जो शाश्वत सुख है, अतींद्रिय आनंद है, यही काय कषाय की अनुत्पत्ती में होता है। तो लक्षात ठेवा। हां, हे काल झालं आहे माझ्या माहितीप्रमाणे। अज्ञानतावश यह जीव अपने आत्मा के स्वरूप को भूलकर पूर्व में बंधे हुए शुभ कर्मों के फल में राग करता है और अशुभ कर्मों का फल भोगने में द्वेष करता है। यह बंध तत्व का विपरीत सिद्धांत है। आश्रव आणि बंध यांनी काय होतं? काय आहे? अनादिकालापासून हे जीव आश्रव बंद करत आहे, पण संवर आणि निर्जर यांनी केलेली नाही। संवर निर्जर कशी होईल? संवर निर्जर कशी होईल? संवर निर्जरा जे आहे ते सम्यक्तपूर्वक होईल, ज्यावेळेला त्याला भेद विज्ञान होईल। भेद विज्ञान ते सिद्धा सिद्धा ये किल केचन अस्य अभाव ते बद्धा बद्धा ये किल केचन। त्यावेळेला भेद विज्ञान होईल। मी वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, आत्म्याचं स्वरूप वेगळं आहे, शरीराचं स्वरूप वेगळं आहे। आणि तत्पूर्वी 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, द्रव्यगुण पर्याय, व्यवहार निश्चय, उपादान निमित्त याची माहिती तो शास्त्रानुसार करून घेतो। आणि नंतर मग त्याला समजतं की मी म्हणजे जीव आहे, मी म्हणजे बाकीचे सर्व परद्रव्य मी नाही, मी ज्ञातादृष्ट आहे, मी अखंड आहे, मी शाश्वत आहे, मी ध्रुव आहे। ज्ञानानंद स्वभावी हूँ मैं, ज्ञानानंद स्वभावी हूँ। म्हणा, मैं ज्ञानानंद स्वभावी हूँ, मैं ज्ञानानंद स्वभावी हूँ, मैं ज्ञानानंद स्वभावी हूँ। ज्ञान, ज्ञान आणि चारित्र, तेव्हा जानना और देखना ही चेतनयुक्त गुण आहेत। बाकीचे गुण कसे आहेत? सगळे जड गुण आहेत असं वर्णन केलं आहे। हां, चिदात्मा चिदात्मका ज्ञान दर्शनता तस्मात चेतना चेतनात्मका। नमोस्तु स्वामी, आपकी जय हो, जय हो। तर आपला विषय चालू होता की कशाय की अनुत्पत्ती ही क्षमा है, कशाय की अनुत्पत्ती ही समता भाव है, कशाय की अनुत्पत्ती ही आतींद्रिय आनंद है। ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत। बहिरंगामध्ये कितने ही क्षोभ उत्पन्न करने के कारण होने के बाद भी जिसको क्षोभ नहीं होता उसको कहते हैं उत्तम क्षमा। हाँ, यह अनुत्पत्ति, कषाय की अनुत्पत्ति ही क्षमा है। कषाय की अनुत्पत्ति ही क्या है? आनंद है। और कषाय की अनुत्पत्ति ही क्षमा है। हे लक्षात ठेवायचं। तर मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या दिवशी सांगेन की जे त्या मुलाचं उदाहरण मी तिकडे दिलं होतं ते 6 प्रकारे तुमच्या अर्थार्जन जे होतं, समजा तुमच्याकडे तुम्हाला महिना 1 लाख रुपये मिळतात तर त्याचे 6 प्रकार करायचे। ते 6 प्रकार कसे करायचे? 15% त्याचे 6 प्रकार करायचे। राहतं ते 10%, 15 90% झालं, 10% झाले ते कोणाला सांगायचं नाही, ते फक्त तुमच्या पत्नीला आणि तुम्हाला सांगायचं आणि तुमच्या दोघांच्या नावाने ते बँकेत ठेवायचं। पहिले 10% कुठे ठेवायचे? पहिले 10% अपना पति पत्नी के खाते पे रख देना। हाँ, कि काय के लिए? इमरजेंसी के लिए। हाँ, फिर 15% क्या करना? 15% ला के पहले पत्नी के पास देना। काय के लिए? वो जो रोज की दिनचर्या है ना उनके लिए 15% देना। हो गए पहला 15%। दूसरे 15% से जो पूजा का सामान है ना अच्छा लाना। देखो, पूजा करते समय फटे वस्त्र, टूटे चावल और फूटे बर्तन से कभी पूजा नहीं करना। इकडे लक्ष ठेवा। तुम्ही दोन आजी आपसात बोलायचं नाही, इकडे लक्ष ठेवा। फूटे बर्तन
टूटे चावल फटे वस्त्र से जो पूजा करता है वो 11 साल के अंदर दरिद्री बनता है, ऐसा आगम में कहा है ना गुरु जी, कहा है ना। टूटे चावल, फूटे बर्तन, फटे कपडे से कभी भी पूजा नहीं करना। तो 15% पत्नीला द्यायचे, 15% पूजनाचं साहित्य आणायचं, 30% झाले, 60% राहिले, 15% भविष्य निर्वाह निधी म्हणून बँकेमध्ये जमा ठेवायचे, मुलं आजारी पडली हे पडली, 15% प्रीमियम काढायचे, त्याच्या धंद्याचा प्रीमियम काढायचा, घराचा प्रीमियम काढायचा, मुलांचा प्रीमियम काढायचा, सगळ्याचा जॉईंट हेल्थ इन्शुरन्स काढायचा। तुम्ही आजारी पडलात, ॲक्सिडेंट झाला तर ते इन्शुरन्स किती झाले, 45% झाले। 15% जे आहे ते मोठे मोठे जे विधान होतात त्यावेळेला इंद्र वगैरे होण्याकरता ते 15% ठेवायचे। हां, 15 चौक 60, 15 पाचशे 75 झाले ना, किती झाले, पत्नीला दिले भविष्य निर्वाह, मुलांचे इन्शुरन्स आणि पूजेचं साहित्य आणि पंचकल्याणकारी प्रतिष्ठा, आणि 15% एमर्जन्सी ठेवायचे। असं एकंदर 90%चं विभाजन करायचं, म्हणजे मग तुम्हाला मुलाबाळावर अवलंबून राहायचं नाही। मुलगा म्हणतो आई आई आई, केव्हा कुठपर्यंत म्हणतो, बायको जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, बायको आली की आईला तो विसरून जातो। मग त्यावेळेला तुम्हाला तुमचे पैसे असले पाहिजेत, तुमचे पैसे नसले तर तुम्हाला त्रास होईल। जय बोलो 24 भगवान की जय। मग गुरुदेव आचार्य श्री विश्वसागरजी महाराज की जय, सारस्वत सागर महाराज की जय।